मॉइश्चर. द ॲटमॉस्फिअर कंटेन्स वेपर. वेपर म्हणजे काय? पाणी गरम झालं, गरम झाल्यावर वाफ निघते. वाफ म्हणजे ते वाफ निघते. वाफ कशी असते? गरम असते, हॉट असते, वॉर्म असते. ठीक आहे. सो द ॲटमॉस्फिअर कंटेन्स वेपर. द एअर दॅट हॅज ग्रेटर अमाऊंट ऑफ वेपर इज कॉल्ड ॲज ह्युमिड एअर. म्हणजे हवा वाहतीये. हवा, आता इथे हवा आहे, विंड नाही आहे, ती हवा आहे फक्त. ह्या हवेमध्ये वेपर ॲड झालं तर ते मॉइश्चर होतं. तर ही हवेचं फीचर काय झालं? आता हवा कशी झाली? गरम झाली. कारण की वेपर जे आहे, वॉट एव्हर वी कॉल एज वॉटर वेपर, पाण्याची वाफ कधी बनते? गरम झाल्यावर. मग ती वाफ कशी असणार आहे? गरम असणार आहे. when this vapor enters into air, the air also becomes warm. म्हणून तुम्हाला हवेमध्ये जितकं जास्त मॉइश्चर तितकी जास्त गरमी होईल तुम्हाला. ओके. हे हवेमध्ये आता कारण की मॉइश्चर गरम करत असतं याला कंटिन्युअसली. सो इट सेज दॅट द ॲटमॉस्फिअर कंटेन्स वेपर. द एअर दॅट हॅज ग्रेटर अमाऊंट ऑफ वेपर इज कॉल्ड ॲज ह्युमिड एअर. द ह्युमिडिटी इन द ॲटमॉस्फिअर इज कॉल्ड ॲज मॉइश्चर. Humidity in the air, humidity in the atmosphere is called as moisture. So higher the moisture, higher the humidity. Higher the humidity, higher the moisture. The proportion of moisture in the atmosphere depends on temperature. आता तुम्हाला कस काय लिंक होत आहे सर? टेम्परेचर म्हणजे ऊन जास्त आहे, पाणी लवकर गरम होणार. पाणी जास्त गरम झालं, वेपर जास्त बनणार. वेपर जास्त बनल्या तर वेपर जास्त गरम राहणार आणि द एअर अराउंड इट विल बी मोर वॉर्मर. दॅट्स वॉट इट इज सेइंग. सो मॉइश्चर डिपेंड्स ऑन टेम्परेचर. एअर विथ हायर टेम्परेचर होल्ड्स अ ग्रेटर अमाऊंट ऑफ मॉइश्चर. एअर विथ हायर टेम्परेचर होल्ड्स अ ग्रेटर अमाऊंट ऑफ मॉइश्चर. तुम्हाला सांगितलं हाऊ व्हॉट इज वेपर. वेपर बिकम्स वॉर्म व्हेन इट गेट मोर वॉर्म. जसं जसं त्याला जास्त जास्त हे मिळत जाईल तसं तसं तुमचं टेम्परेचर जास्त मिळेल, वेपर जास्त होतील, वेपर जास्त गरम होईल, जास्त वॉर्मथ होईल आणि दॅट इज कॉल्ड एज देर विल बी मोर अँड मोर मॉइश्चर ॲडिंग टू द एअर. टेम्परेचर होल्ड्स अ ग्रेटर अमाऊंट ऑफ मॉइश्चर.